नमस्कार स्वामी भक्तांनो, माझ्या स्वामीला अर्पण या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, यावर्षी मकर संक्रांतीचं वाहन दमदार असणार आहे. त्यामुळे ही संक्रांत तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, शांती आणि ऐश्वर घेऊन येणार आहे. त्यामुळे यंदाची संक्रांत खास असणार आहे. मात्र या सुखात आणखी भर पडावी म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी करा गायत्री मातेची विशेष उपासना आणि एक अत्यंत प्रभावी उपाय आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया. पण त्याआधी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून नक्की सांगा. तर चला जाणून घेऊया कोणता आहे तो उपाय. तर मित्रांनो, दरवर्षी पौष महिन्यात सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात, तेव्हा मकर संक्रांत साजरी होते. हा दिवस सूर्यदेवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे. रविवार दिनांक 14 जानेवारी रोजी मध्यरात्री 2:43 सूर्यदेव धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतील. त्यानंतर ज्या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतील त्या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाईल. हिंदू कॅलेंडरनुसार मकर संक्रांत सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी साजरी केली जाईल. सूर्यास्तानंतर राशीत बदल झाल्यामुळे यावर्षी मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त 15 जानेवारीला असणार आहे. यावर्षी मकर संक्रांत घोड्यावर बसून येईल, म्हणजेच मकर संक्रांतीचं वाहन घोडा आहे आणि उपवाहन सिंह आहे. 15 जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी 7:15 ते सायंकाळी 5:46 शुभ मुहूर्त आहे. या काळात पूजा, जप आणि दानधर्म करावं, याने आपल्याला शुभ परिणाम मिळतात. तर या दिवशी महापुण्य काळ सकाळी 7:15 ते सकाळी 9 वाजेपर्यंत आहे. या काळात पूजा आणि दानधर्म केल्याने सूर्यदेवाची कृपा प्राप्ती होते असेही म्हणतात. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची पूजा, पवित्र नद्यांमध्ये स्नान, देवाचं दर्शन आणि दानधर्म केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. याचबरोबर मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी या दिवशी गायत्री मातेची विशेष उपासनाही करावी. त्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर सकाळी लवकर उठून स्नान करून पूर्व दिशेला तोंड करून आसनावर बसावं. समोर एक पाट घ्यावा, त्यावर पांढऱ्या रंगाचा कपडा अंथरावा. त्यावर तांदूळ ठेवून गायत्री यंत्राची स्थापना करावी. धूप, दीप दाखवून पुढील मंत्राचा 11 माळा जप करावा. मंत्र आहे, ओम वर वरदाय सर्व कार्य सिद्धी करी करी ओम नमः. मंत्र पुन्हा एकदा ऐका, ओम वर वरदाय सर्व कार्य सिद्धी करी करी ओम नमः. तर अशा प्रकारे गायत्री मातेची विशेष उपासना करावी. या मंत्राचा 11 माळी जप झाल्यानंतर शेवटी पेढ्यांचा प्रसाद सर्वांना वाटावा. पूजा झाल्यानंतर सर्व सामग्री कपड्यात गुंडाळून पाण्यात विसर्जित करावी आणि विसर्जनानंतर परत एकदा स्नान करावे. शक्य नसल्यास हातपाय धुवून घ्यावे. याशिवाय या दिवशी सकाळी उठल्यानंतर घराची स्वच्छता करावी. त्यानंतर पाण्यात गंगाजल टाकून आंघोळ करावी किंवा पवित्र नदीत स्नान करावे. त्यानंतर आचमन करून स्वतःची शुद्धी करावी
व पिवळे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे. त्यासोबतच आपल्या ओंजळीत तीळ घेऊन ते वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे व विधीपूर्वक सूर्यदेवाची पूजा करावी. पूजेच्या वेळी सूर्यचालिसाचे पठण करावे व शेवटी आरती करून सूर्यदेवाला नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर जीवनात सुख, शांती आणि ऐश्वर्य मिळावं यासाठी सूर्यदेवाला प्रार्थना करावी. पूजा झाल्यानंतर दान करावे. मकर संक्रांतीला तीळ संक्रांत असेही म्हणतात. सनातन धर्मात या दिवसाचं विशेष महत्त्व आहे. या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण होते आणि देवाची प्रातःकाल सुरू होते. धार्मिक ग्रंथामध्ये गायत्री मातेच्या उपासनेसाठी यापेक्षा चांगला काळ दुसरा नाही. म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी गायत्री मातेची अशा प्रकारे विशेष उपासना करावी. याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ, गूळ आणि कपडे दान करावे. त्यामुळे अशुभ ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होतो. गरीब व असहाय्य लोकांना उबदार कपडे दान केल्याने पुण्य प्राप्त होते. या महिन्यात लाल आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने सौभाग्यात वाढ होते. दर रविवारी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्याला गूळ आणि लाल चंदन अर्पण केल्याने पद आणि मान वाढतो आणि शरीरात सकारात्मक शक्तीचा विकास होतो. यासोबतच आध्यात्मिक शक्तीचा विकास होण्यास मदत मिळते. तसेच पौष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पुष्य नक्षत्रात राहतो. त्यामुळेच या महिन्याला पुष्य म्हणजेच पौष महिना असेही म्हणतात. हा महिना भगवान सूर्यदेव आणि भगवान श्रीहरी विष्णूंच्या उपासनेसाठी शुभ मानतात. पौष महिन्यात सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्यात सुधारणा होते. सूर्याच्या उपासनेचे महत्त्व या दिवसात अधिक असते. तर मित्रांनो, अशा प्रकारे यावर्षी मकर संक्रांतीचं आगमन घोड्यावर होणार आहे. ही संक्रांत आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य घेऊन येणार आहे. मात्र या सुखात आणखी भर पडावी यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही सुद्धा गायत्री मातेची ही विशेष उपासना आणि अत्यंत असा प्रभावी उपाय नक्कीच करून पाहू शकता. आणि तुम्ही सुद्धा मकर संक्रांतीच्या दिवशी अशा प्रकारे उपाय करता का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.